मी आत्ता येवला मतदारसंघामध्ये आहे आणि येवला मतदारसंघामधल्या विंचूरच्या मतदान केंद्रावर आहे। या ठिकाणी आता सध्या निवडणूक अधिकारी कर्मचाऱ्यांकडून मॉक पोलिंग केलं जात आहे, कारण 7 वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होईल आणि त्याआधी जे ईव्हीएम मशीन्स आहेत त्याची तपासणी करून घेतली जाते, कारण प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाल्यानंतर कुठलीही अडचण मतदान प्रक्रियेदरम्यान येऊ नये याची काळजी आणि खबरदारी आता सध्या या सगळ्या निवडणूक कर्मचाऱ्यांकडून अधिकाऱ्यांकडून घेतली जाते आहे। नाशिकचा जर आपण विचार केला तर नाशिकमध्ये एकूण 15 विधानसभा मतदारसंघामध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे। 50 लाखांहून अधिक मतदार आज आपला मतदानाचा हक्क बजावतील। 4922 मतदान केंद्रावर ही सगळी निवडणुकीची प्रक्रिया पार पडणार आहे। 27,000 कर्मचारी त्यासाठी तैनात करण्यात आलेले आहेत। तर संवेदनशील मतदान केंद्रावर वेबकास्टिंग देखील केलं जाणार आहे, चित्रीकरण केलं जाणार आहे। एकूणच आपण नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला तर नाशिक जिल्ह्यामध्ये नांदगावमध्ये समीर भुजबळ विरुद्ध सुहास कांदे, येवल्यामध्ये छगन भुजबळ विरुद्ध माणिकराव शिंदे, मालेगाव बाह्यमध्ये दादा भुसे विरुद्ध अद्वै हिरे आणि नाशिक मध्यमध्ये वसंत गीते विरुद्ध देवयानी फरांदे या लक्षवेधी लढती आपल्याला पाहायला मिळतात। उत्तर महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर उत्तर महाराष्ट्रामध्ये एकूण 47 विधानसभा मतदारसंघ आहे आणि एकूण 573 उमेदवार उत्तर महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे। उत्तर महाराष्ट्रामध्ये गिरीश महाजन जामनेरमध्ये त्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे, गुलाबराव पाटील असतील त्यांची देखील प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे, मुक्ताईनगरमध्ये रोहिणी खडसे असतील। त्यामुळे दिग्गज उमेदवारांच्या नेत्यांच्या प्रतिष्ठा ज्या त्या आज पणाला लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। आणि एकूणच प्रश्नांचा जर आपण विचार केला तर कांद्याचा प्रश्न जो आहे तो लोकसभेला प्रभावी ठरलेला होता, त्यामुळे यावेळी कांद्याचा फॅक्टर किती प्रमाणात चालतो, येवल्यामध्ये जरांगे फॅक्टर किती प्रमाणात चालतो हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मतदार नेमका आता आपला कौल जो आहे तो महाविकास आघाडी की महायुती कुणाच्या बाजूने टाकतायत हे आज संध्याकाळपर्यंत ठरणार आहे आणि ईव्हीएम मशीन्समध्ये बंद होणार आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।